मध्ये महत्त्वाची मोठी घडामोड सुरुवातीलाच मुंबईत कोस्टल रोडवर बोगद्याच्या सुरुवातीलाच एका कारला आग लागली आहे। नरिमन पॉइंट कोस्टल रोडवरची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। कारला आग लागल्याने कोस्टल रोडवर वाहतूक कोंडी झाली। पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। हाजी अली ते वरळी असा हा मार्ग आहे। असा हा बोगदा त्या ठिकाणी बोगद्याच्या सुरुवातीलाच धावत्या कारने पेट घेतला होता। आता यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। ज्या ठिकाणी कारला आग लागलेली आहे तिथली ही दृश्य आपण पाहतो। आता सगळ्या यंत्रणा म्हणजे अग्निशमन दल, पोलीसही या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। कारला आग लागली त्या संदर्भातली अधिक माहिती देखील आपण घेणार आहोत। मात्र यामुळे नरिमन पॉइंट कडनं वरळीकडे जाणारा जो कोस्टल रोड आहे तो बंद करण्यात आला होता। बोगद्यामध्ये ही आग लागल्यानंतर फायर अलार्म या ठिकाणी वाजला असणार, त्यामुळे अनेक गाड्या ज्या आहेत त्यामध्ये थांबवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे इथे हा रस्ता जाम झालेला होता। एक एक करून गाडी जी आहे ते मागे घेण्यात आलेले आहेत आणि गाड्या हटवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। तर ही चारचाकी गाडी ज्याला आग लागलेली होती ती पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। मात्र यामुळेच गाड्या ज्या आहेत त्या बोगद्यात अडकून पडलेल्या होत्या। त्यातल्याच एका प्रवाशाचा व्हिडिओ आपण काही वेळापूर्वी पाहिला। ही दोन दृश्य कोस्टल रोडची बोगद्याच्या सुरुवातीला एका गाडीला आग, त्यानंतर त्या ठिकाणी शेकडो गाड्या खोळंबल्या होत्या। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आपण या ठिकाणी पाहतोय इथे पोहोचलेल्या आहेत। तर दुसऱ्या बाजूला या बोगद्यामध्ये अगदी 11 किलोमीटरचा असा हा मार्ग आहे। मध्येच या गाड्या इथे थांबवण्यात आल्या। या सगळ्यामध्ये स्पीडही जास्त असतो, त्यामुळे गाड्या काही धडकल्या एकमेकाला असंही कळतं। एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आपण पाहतो। त्यानंतर गाड्या या ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत। तर कोस्टल रोडवर जर आग लागली बोगद्यामध्ये तर अशी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी सुद्धा अनेक अत्याधुनिक अशा यंत्रणा त्या ठिकाणचा कमी झालेला आहे। ही गाडी ज्याला पूर्णपणे ती जळून खाक झालेली आहे ती टो करून आता बाहेर नेली जाईल आणि मगच या ठिकाणाहून पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत करू शकतो याची संपूर्णपणे खात्री केल्यानंतरच यंत्रणांकडून वाहतूक सुरळीत केली जाईल। त्या गाडीला आग लागल्यानंतर गाड्या अशा प्रकारे इथे थांबलेल्या होत्या आणि तिथून अनेक प्रवासी बाहेर उतरून नेमकं काय झालं ते बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते। तर अनेक गाड्या एकापाठोपाठ एक अडकून पडलेल्या होत्या। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। ही धावती कार होती, बोगद्याच्या सुरुवातीलाच तिला आग लागली। मात्र त्यानंतर इथली वाहतूक थांबवण्यात आली। एकापाठोपाठ एक गाड्या त्या ठिकाणी अडकून पडलेल्या होत्या। आता त्यांना मागच्या बाजूनं काही गाड्या त्या ठिकाणाहून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते। उलट्या बाजूनं मागे गाड्या काढता येत आहेत का या सगळ्याबद्दल त्या ठिकाणी मगाशी आपण दृश्य पाहिलेली होती की उलट्या बाजूनं गाड्या मागे फिरवून ती वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न होते। या ठिकाणी गाडीला आग लागल्यानंतर दोन्ही मार्ग जे आहेत ते बंद करण्यात आलेले होते। दोन्ही बोगदे हे बंद करण्यात आलेले होते। हा नरिमन पॉइंट टू वरळी असा हा जो बोगदा आहे त्या ठिकाणी हा कोस्टल रोड जो आहे तो बंद करण्यात आला होता। गाडीला आग लागल्यानंतर धूर या ठिकाणी झाला होता। 11 किलोमीटरचा असा हा मार्ग आहे आणि त्यामुळे धुरामुळे प्रवाशांना त्रास होऊ नये त्यामुळे अर्ध्यातच या गाड्या इथे थांबवण्यात आल्या। तसंच अनेक जण या गाड्यांमधून उतरून मागच्या साईडने पुन्हा एकदा धावत जाताना देखील आपल्याला पाहायला मिळत होती आणि आता अशा प्रकारे गाड्या मागे घेतल्या जात आहेत। 12:30च्या सुमारास ही लागलेली आग होती। आता 1:05 झालेली आहेत। गाडीची आग विझवण्यात आलेली आहे। गाडी पूर्णपणे जळून खाक झाली। धूर त्या ठिकाणचा पूर्णपणे आता नियंत्रणात आहे। वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न आता यंत्रणांकडून केले जात आहेत।